आले बाई. हे आहे माझं झाड. तूच मोठी आई आहेस याची खात्री कशी बाळगायची? हे भागे. या जगदंबाने तुला किती प्रश्न विचारले होते आठव जरा. तेव्हा तिला तू काय म्हणालीस? श्रद्धा नसलेली आणि खोटारडी मुलगी म्हणालीस. आणि आता तिच्यावरच संशय घेतेस. मोठ्या आईवर संशय घेतेस. नाही नाही तसं नाही. तू खरंच आलीयस की नाही हे गावकऱ्यांना दाखवायचं होतं म्हणून विचारत होते मी. हे बघ, झाली खात्री. आणि तू रे सदा, लहान असताना नदीत बुडता बुडता तुझ्या मित्रानं वाचवलं होतं ना तुला. जेमतेम 18-20 वर्षाचा असशील. जत्रेला जात होतास ना. अरे हे जगदंबाला कसं काय माहिती? अरे त्यावेळेस ही जन्मली पण नसल. बरोबर आहे तुझं म्हणणं, पण मला वाटतंय या जगदंबाच्या अंगात मोठे यायला असणार बघ. हा मोठी आई आले गावात. तिचा मान राखा. मुठ्याई शांत हो गावावर तुझी कृपा असू दे. हवं तर तुझी वटी भरते मी. नको तेव्हा नको तिथं येऊन हिने माझा खेळ उधळून लावलाय. काय करू हिचं? महिपती, अरे मी काही मदत करू का? नको. हा घाणा फिरवण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी. एवढा दुबळा नाहीये मी एकट्याने हा फिरवू शकतो. काय रे, काय झालं? नक्कीच हा घाणा बिघडलाय किंवा काहीतरी अडकलंय. मी माझ्या पूर्ण ताकदीने हा फिरवतोय तरी या हालत नाहीये. याचा काय अर्थ आहे? हो खरंय तुझं. तुझ्या शक्तीने हा घाणा तर नक्कीच हालायला हवा होता. पण मी घाणा व्यवस्थित बसवला आहे. त्यानं काम बरोबर करायला पाहिजे. काका, अहो काम होण्यासाठी तो घाणा आधी हलायला तर हवा ना. म्हणजे बघा ना, महिपती इथे धरून किती वेळ प्रयत्न करतोय घाणा फिरवायचा, पण घाणा फिरतच नाहीये. हे कसं शक्य आहे? मी एकदा प्रयत्न करतो.
घाणा फिरतोय की. हे कसं शक्य आहे? आत्ता तर फिरला घाणा. आपण पुन्हा बघूया. थांब, मी प्रयत्न करतो. पुन्हा कसा अडकला घाणा? तुझं काहीतरी चुकत असेल. मी पुन्हा बघतो. बघ, बास झाली या घाण्याची नाटकं. आता मी पूर्ण जोर लावून घाणा फिरवतो. फिरलाच पाहिजे तो. सरक. अरे अरे तू तर तोंडावरच पडलास की गड्या. काही लागलं तर नाही ना? काही गरज नाही मला मदतीची. मी समर्थ आहे. ते दिसतंयच. हा, बरं, मी काय म्हणतो, आता आपण जास्त वेळ न घालवता ते रस काढायचं काम पूर्ण केलं पाहिजे. शिवा, तुला येतोय ना बाबा घाणा फिरवाय? मग तू फिरव. चला मैपती, तू तोंड धुवून घे. हा बाळा, चला. मोठे, माझी बायको आजारी आहे ग. लय वाईट अवस्था आहे बघ तिची. तिला बरं कर. तिचा आजार पण दूर कर. होय, समद्या गावावर लय मोठं संकट आले. ते संकट बी तूच दूर कर देवी. होणार. समजा ठीक होणार. तुम्ही माझी ओटी भरली, माझा मान राखला. आता माझा कोप जाणार. गावावर माझी कृपा होणार. पण काय? पण त्याआधी ज्या वस्तू तुम्ही मला वाहिल्यात, ज्या मला म्हणून दान केल्यात, त्या आधी तर घेऊन या. भागाबाईच्या कुटीतून घेऊन या. माझ्या झोपडीतनं वस्तू ही बाहेर आणायला सांगतीये. हिच्या डोसक्यात हाय तरी काय? हे आणलं सगळं आम्ही. गावावर मी खूप खुश झाले. ही समधी फळं, धनधान्य माझा प्रसाद म्हणून तुम्ही घेऊन जा. अरे अरे, हे काय करताय तुम्ही? तुम्ही हे मोठ्या आईला दान दिलंय ना? अहो, हे दान केलेलं सगळं साहित्य आमचंच आहे. मग ते प्रसाद म्हणून देवी देते आम्हाला.
ही जगदंबा मुद्दामून हे नाटक करते, माझा खेळ माझ्यावरच उलटायला बघते. पण काय करू, मी आता हिला अडवूही शिकत नाही. मोठी आई, तुझे लय लय उपकार झाले बघ. गावावर एवढं संकट आले, आमच्याकडे जे काय बी होतं ते आम्ही समज तुझ्यासाठी आणलं होतं बघ. आमच्या लेकरा बाळांसाठी जे काही होतं ते सगळं तिथं दान केलं होतं बघ. होय, ते समजा आम्हाला तू परत केलंस. आता आमची खायची प्यायची समधी चिंता मिटली बघ. अरे ओ माझ्या कर्मा, झोपडीत गावकऱ्यांकडून लुटलेलं सोनं बी आहे, त्याच्यावर ह्यांची नजर पडायला नको. आता मी काय करू, आता मला काहीतरी करायला हवं. हे मोठी आई, तू आलीस, समजा गावाला मदत केलीस, धन्य धन्य झालो आम्ही. पण तू हे झाड सोडून निघून जा, समजा गावाचं भलं कर. बघा गावकऱ्यांनो, आई प्रसन्न झाली, तिने प्रसाद दिलाय. आता समद्या गावाचा खोप निघून जाणार. थांबा. असं काय बी होणार नाही. अजून एक काम बाकी आहे. तोंडीबा, हा मोठे, ए थांब, काय सांगितलं हिनं? अरे सांग की, काय म्हणाली ती? सदाभाऊ, ए अरे हे काय करताय? अरे हे माझं दागिने आहेत. तुमचे? हे आमचे दागिने आहेत. हे सोनं नाणं दाग दागिने हे आमचे आहेत. हे आम्ही मोठ्या आईसाठी दिलं होतं. तुमचे कसे? अयो, एवढं सोनं? काय बघ, आणि आता ते तुम्हाला परत मिळणार आहेत. मी तुम्हाला परत करणार आहे. प्रत्येकानं पुढे या आणि प्रामाणिकपणे आपापले दागिने घेऊन जा. तर आणि तरच गावावर आलेला कोप निघून जाईल. जा घेऊन. ए काय करताय? हे माझे दागिने आहेत, मी कोणाला हात नाही लावू देणार. भागाबाई, अहो काय करताय? मोठ्या आईचा आदेश आहे, दूर व्हा इथून. नाही नाही, मी कोणाला नेऊ देणार नाही. हे समजा माझं दागिने आहेत. भागाबाई, हे दागिने मोठ्यासाठी तुम्हीच आमच्याकडून मागून घेतले होते ना, तिचा मांड भरायचा आहे म्हणून. मग हे तुमचे कसे असतील? होय, आणि आता मांड भरलाय तर मग तुम्ही अडवताय कशाला? अरे मी कुठं अडवते, मोठी आईच अडवतीये. अहो भागाबाई, आता तुम्हीच तिच्या पाया पडलात ना, मग तिचं ऐकायला नको? काय ऐकायची गरज नाही. ए, तुझं डोसकं फिरलंय काय? अगं हे सगळं मोठ्या आईसाठी चाललंय ना. कोप झालाय ना आपल्या गावावरती. काय कोप बीप झालेला नाही. कसली मोठी आई, कुठली मोठी आई? काय बोलतेस भागाबाई? मोठी आई सांगते ना, आम्ही घेऊन जाणार. काय सारखं मोठी आई चाललंय? हे समजा खोटंय. काय मोठी आई बिटी आई नसते. मला तुमच्याकडनं सोनं लुटायचं होतं म्हणून खोटं खोटं बोलले मी हे. अयो काय बोलते ग ही? आणि वा भागाबाई, हेच ऐकायचं होतं मला तुमच्याकडून. त्यासाठीच मी हे नाटक केलं होतं.
शिवा, लई चांगलं काम केलंस बाबा तू. केवढा रस निघालाय बघ. वा, काय गाणा चालवला. लई ताकद आहे बघ तुझ्या अंगात. अहो, यात माझा काहीच मोठेपणा नाहीये. हे महिपतीमुळे शक्य झालं. ते कसं? अहो, त्याने आधी जोर लावला होता, त्यामुळे घाणा थोडा हलका झाला होता. म्हणून पुढचं काम सोपं झालं आणि मला घाणा नीट फिरवता आला. महिपती, हे खरंच तुझ्यामुळे घडलं. तुझे मनापासून आभार. आता यो फुलांचा रस आपण गावातल्या हर एक घरात नेऊन देऊ. त्यांना याच्यानं बरं वाटेल. त्यांचा आजार दूर निघून जाईल. भागाबाईच्या रूपानं गावावर आलेलं संकट जगदंबाने आतापर्यंत परतवूनही लावलं असेल. जगदंबाच्या मनात काहीतरी कल्पना होती. भागाबाईचा खरा चेहरा तिने आतापर्यंत गावासमोर नक्कीच आणला असेल. चला, ह्यो रस समध्या गावाला देऊया. हो. जो घाणा मला फिरवायला जमला नाही तो यानं एकट्यानं कसा फिरवला? ही एखादी वेगळीच शक्ती तर नाही ना? ए काय बोलतेस तू? मी असं काय म्हटलं नाही. चुकून निघालं माझ्या तोंडात नाही. ही जगदंबा खोटारडी आहे. हिचं नाटक मला उघडं पाडायचं होतं म्हणून म्हटले मी हे. नाचताना जगदंबेला डोक्यावरती घेऊन बघा बघा ही जगदंबा किती खोटारडी आणि लबाड आहे. सगळ्या गावाला फसवते. ए भागाबाई, ही जगदंबा फसवत नव्हती, तू फसवत होतीस. खोटारडेस तू. तू आम्हाला लुटलंयस, आमचं सोनं नाणं घेतलंय. बघ गंगाई, तुझ्या पोरीने तुला वचन दिलं होतं. तिने ते वचन मोडलं. ती माझ्या ईदीमध्ये विघ्न आणतीये. तू तिला सांग आणि हितनं घालवून दे. भागाबाई, तिनं कुठे इग्न आणलं तुमच्या ईदीत? उलट ती तर तुमच्या खेळात तुमच्या सोबतच होती. गावाच्या भल्याचाच विचार करत होती ती. तुम्हाला ते पचलं नाही. तुमच्याच मनात ईश होतं म्हणून ते बाहेर आलं अशा वेळी. खरंय का नाही? नाही नाही, हे शब्द खोट आहे. तुम्ही सगळे माझा राग राग करताय. मला मुद्दामून खोटी पाडताय. माझ्या विरुद्ध डाव रचताय. मीच खरी आहे म्हणूनच त्या गवताच्या गंजीला आग लागली आणि त्या पपई मधनं रक्त पडलं. देवीचा कोप होता तो. भागाबाई, उगाच आगीचं काय बी बोलू नकासा. गवताच्या पाराला जगदंबानं पण आग लावली होती. काका, मीच नाही, गावातलं कुणीही हा चमत्कार करू शकतो. ही फक्त हात चलाकी आहे. कसं काय जगदंबा, हे कसं करायचं? दादा, ओल्या कपड्यात कवडी पारा ठेवला आणि नंतर कापड सुकलं की कवडी पारा आपोआप पेट घेतो. आपल्याला वाटतं आग लागली, चमत्कार झाला, पण तसं काहीही नसतं. पण जगदंबा, तू म्हणतेस ते सगळं समजतंय आम्हाला, पण ते पपई मधून रक्त आलं ते कसं? दाखवते. हे बघा, ही पपई आतमधून पोकळ असते आणि तिचाच एक चौकोनी काप काढून हिने आत लाल रंगाचं पाणी भरलं होतं. बघितलं? ही अशी लबाडी करते भागाबाई. पपईमध्ये पाणी भरून झाल्यानंतर ही कापाची फोड आहे अशी जागच्या जागी बसवली की आपल्याला ती पपई अख्खी वाटते. पण त्याच्यात हे असं लबाडीनं पाणी भरून ठेवलेलं असतं, तेच बाहेर येतं आणि तुम्हाला वाटले की ते रक्त आहे. जगदंबा, गावात ते समधे आजारी पडले. साथ आलीये. लोकांना त्रास होतोय. त्याला बी हीच कारण आहे काय? पाणी हिनेच दूषित केलं, पण त्यासाठी आपणही तितकेच कारणीभूत आहोत.
आपल्या प्रत्येकामुळे गावात ही साथ पसरली आहे. अगं जगदंबा काय बोलतेस तू? हे कसं शक्य आहे? याचं मुख्य कारण जर काही असेल तर ते आहे अस्वच्छता. आपणच आपले शत्रू झालो. आपण गावातले विहिरीवरून पाणी भरतो, त्यातले कित्येक विहिरी किती अस्वच्छ आहेत. त्याची किती वाईट अवस्था झाली आहे. तुम्ही कधी नीट पाहिली? गावातले काही लोक पाणी साठवण्याची भांडी सुद्धा नीट धुवत नाहीत. कितीतरी घरातल्या रांजणांमध्ये शेवाळ साचलेलं असतं. तू अगदी खरं बोललीस बघ. तुळजाई माझ्या स्वप्नात आली होती. तिने मला दृष्टांत देऊन या समस्येवरचा उपाय सांगितला. खरं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निसर्गातच आहेत. म्हणजे या रोगराईवरचा उपाय बी? हो, अगदी ही रोगराई मिटवण्यावरचा उपाय सुद्धा निसर्गातच आहे.